सांगतो देवा माझ्या बायकोला नाक नाही नाक दे म्हणे फक्त लंब दे चिरेला तथा असतो म्हटल्याबरोबर नाक लांबायला लागला तर डायरेक्ट शेंद्रीपर्यंत पोहोचला शेंद्रीपर्यंत पोहोचलो आणि त्या देवापर्यंत पोहोचला हे त्या बायकोचं नाक एवढं सोडलं पाहिजे ना कोणी बाप देवा इतकं लांब त्यामुळे दुसरं वरदान काय पाहिजे तेव्हा थांबातून डबल विचारलं नाकावूनच चला झाला घरापर्यंत तिच्या घरी आल्यामुळे बायकोला सांग आता काय मागू अहो त्याला इतकं लांब दिलं ते कमी करायला सांगा गेला देवाजवळ झालं देवाजवळ काय सांग काय देवा दुसरं वरदान कराय देवा इतकं लांब नाक नको काहीच नको जसा तसंच ठेव देवानं सगळं गाठ कर 2 छिद्र ठेवले फक्त हवा झालं या झालं 2 भोकटून दिल्या घेत राहा हवा येऊन झाल्याची आता काय करावं म्हणे देव म्हणे सांगा का वरदान काय मी बायकोला घरी आला मागातला तर इतका लाभ द्यायला म्हणे का पाचशे आता कमी मागतलं त्याला 2 छिद्र ठेवले म्हणे त्याला म्हणे जसं आहे तसंच ठेव जसं पहिले होतं तसंच कर गेला बायको देवाजवळ देवने जसं होता तसंच ठेवला हा देवाच्या पाय लागत असताना थांबवणे अजून बायकोने विचारलं तो देव झाले 3 वर्षांत खतम झाले आपले पहिलं शिरेदार लांब दे देव लांब दुसरं मागतलं 2 छिद्र ठेवले तिसरं मागतलं जसं आहे तसं झाले वरदान खतम तपस्याला किती वर्ष केली 12 वर्ष आणि मागताना काय मागत बायकोचं नाक मागाची अक्कल आहे का नाही म्हणून मागत असताना देवाला काय मागावं हे समजलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला त्याला शिराचं सागरचं मागतला देवाला पण देवाला त्याने एकच मागितलं देवा तुझं मनात माझ्या चित्ती असू दे तू माझ्या मनात असू दे एवढंच माझ्या मनात मागणं आहे एक वेळा देवाचं चिंतन करू आणि पुढच्या चरित्रात जाऊ मुरलीधरा मन मोहना मुरलीधरा मन मोहना हे नंदनंदना नारायणा हे नंदनंदना नारायणा
आणि त्या ध्रुबाळाला आदरपद निर्माण करून दिलं. परमात्म्यानं त्याला त्याच्या जागेवर बसून दिलंय आणि त्या परमात्म्याने त्या ठिकाणून चरित्र सांगत असताना चरित्र अनेक आहे. श्रीमद भागवत त्या